नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वप्नील घाटोड सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर मित्रांनो, एका खास प्रकरणासोबत आज भेटतो आहेत. त्याचं नाव आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. एकंदरीतच आज या लेक्चरमध्ये आपण व्याजाचं प्रकरण पाहतो आहेत. हे या ठिकाणी मात्र निश्चित आहे, बरोबर आहे. सो फ्रेंड्स, जर तुम्ही यूट्यूब चॅनल आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जर नवीन असेल तर एक्झिटो अकॅडमी ॲप हे आजच तुम्ही डाउनलोड करून घ्या. कारण यावर संपूर्ण अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि बुद्धिमत्ता चाचणीचा ऑनलाईन कोर्स बेसिक टू ॲडव्हान्स अगदी थिअरॉटिकल पद्धतीने, आणि ते कशा पद्धतीनं आहे हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून समजू शकता की प्रत्येक प्रकरणाची थिअरी आपल्या ॲपवर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंट्रोडक्शन, बेसिक फंडामेंटल हे कशा पद्धतीने शिकवलं गेलेलं आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून तर समजेलच तुम्हाला. तसं यूट्यूब चॅनलला आपल्या भरपूर लेक्चर आहेत. त्याचप्रमाणे हे जे ॲप आहे या ॲपवर ऑनलाईन कोर्ससुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो. तर यूट्यूब चॅनलला जाताना तुम्ही गणिताचे, बुद्धिमत्ता चाचणीचे किंवा जे काही इतर परीक्षेला आलेले प्रश्न असतील असे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. सो फ्रेंड्स, आपण पाहतो आहेत नवीन प्रकरण ज्याचं नाव आहे व्याज. काय आहेत? व्याज. तर आपण सुरुवातीलाच व्याज या प्रकरणाबद्दलची संपूर्ण माहिती या लेक्चरच्या माध्यमातून घेऊया. ठीक आहेत ना. आपल्या एक्झिटो अकॅडमीचा ऑनलाईन कोर्स किंवा ऑफलाईन बॅच यामध्ये आपण नेहमी एक पथ्य पाडलेले आहेत मित्रांनो. कुठली? तर कुठलंही प्रकरण सुरू करत असताना त्याचे जे काही फंडामेंटल्स आहेत, त्याचे जे काही बेसिक तत्त्व आहेत, फॉर्म्युले म्हटलं का मी नाहीत, सूत्र म्हटलं का नाहीत, ट्रिक्स म्हटलं का नाहीत, बेसिक फंडामेंटल जे काही तत्त्व आहेत, इन्फॉर्मेशन आहेत, ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची असते. आणि आपण आत्तापर्यंत प्रत्येक चॅप्टरची थिअरी आणि थिअरीचा व्हिडिओ हा आपण ॲपला घेतलेला आहे, बरोबर आहे. सो फ्रेंड्स, आपल्या या नवीन चॅप्टरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर आपण शिकतो आहे व्याज. आता मित्रांनो, व्याज म्हटलं की व्याजाचे दोन प्रकार पडतातच, ते सगळ्यांना माहीतच आहे. ते कुठलं? तर पहिलं आहे सरळ व्याज, सिम्पल इंटरेस्ट. दुसरं चक्रवाढ व्याज, बरोबर ना, चक्रवाढ व्याज. आता कंपाऊंड इंटरेस्ट त्याला असं म्हटलं जातं. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मित्रांनो, हे दोन्ही प्रकरणं वेगळे शिकण्याची नाही आहेत. दोन्ही वेगळे शिकायचे का नाही, तर दोन्हीही एकमेकांसोबतच शिकलं पाहिजे. का? कारण दोघांच्याही संकल्पना जे काही फंडामेंटल आहे ते मात्र सारखे आहेत. सो फ्रेंड्स, आज आपण या सर्व दोन्ही संकल्पनांची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहेत. नेमकं व्याज हे चॅप्टर, याची सिस्टीम काय आहेत, हे कसं काम करतं, बरोबर ना, हे कसं काम करतं पुन्हा लक्षात घ्यायचं. आकारला कसं जातं, केवळ सूत्रांच्या आधारावरच ही उदाहरणं सोडविता येतात का? तर नाही, संकल्पनांचा सुद्धा आपल्याला आधार घ्यावा लागतो. तर मित्रांनो, या व्याजाच्या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी परत माझे काही वाक्य लक्षात घ्यायचे. आपण 3 सेगमेंटमध्ये याची थिअरी पाहतो आहेत आत्ता, बरोबर ना, 3 भागामध्ये. पहिलं, ह्या दोघांनाही ज्या डेफिनेशन लागतात त्या डेफिनेशन बदलत नसतात, त्या डेफिनेशन आपण पहिल्यांदा समजून घेऊ. दुसरं, नेमकं सरळ व्याज आकारताना कुठली प्रोसिजर होते, नेमकं सरळ व्याज कसं काम करतं त्याबद्दलची माहिती, आणि चक्रवाढ व्याज संदर्भातली माहिती, बरोबर. तर मित्रांनो, मग 3 सेगमेंटपैकी पहिला सेगमेंट जो आहे याचा तो कसा असेल, तर पहिल्या भागामध्ये आपण काय पाहणार लक्षात घ्यायचं. पहिल्या भागांमध्ये आपण या दोघांनाही लागणाऱ्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या, जसं की पहिलं येतं मुद्दल. साहजिकच आहे, मुद्दल आपण पहिल्यांदा घेतो, त्याला प्रिन्सिपल असं म्हणतो आपण, बरोबर ना. पहिलं मुद्दल आहे. आता मुद्दल म्हटलं की त्याच्यावर व्याज आलंच, बरोबर ना. म्हणजे मुद्दल आणि दुसरं आहे व्याज, त्याला आपण म्हणतो इंटरेस्ट, बरोबर ना. इंग्रजीमध्ये काय म्हणतो त्याला? इंटरेस्ट म्हणजे व्याज, बरोबर आहे. मग आता व्याज आकारताना दरसुद्धा लागेलच ना, कारण तो तर आपल्या मनाने आपल्याला आकारता येणार नाहीत. आपल्याला त्याच्यासाठी काय लागेल? दर लागेल. तर त्याला आपण म्हणतो रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे आरनं तो दर्शविला जातो, लक्षात घ्यायचं. आता व्याज, दर आणि मुद्दल यावर व्याज कसं आकारलं जावं याच्यासाठी त्या व्यवहाराची आपल्याला मुदतसुद्धा आवश्यक असते. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी मुदत हे सुद्धा पाहावं लागेल. त्यानंतर कालावधी हे सुद्धा या ठिकाणी पाहावं लागेल, लक्षात घ्या. म्हणजे तेच मुद्दल, याला यन्न दर्शविल्या जातं, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. दुसरं, या ठिकाणी मुद्दल, व्याज, दर, मुदत, तुम्ही रक्कम व्याजासहित परत करता तेव्हा त्या रकमेला रास असं म्हणता, म्हणजे अमाऊंट असं म्हटलं जातं, लक्षात घ्यायचं. एक हा झाला, बरोबर ना. त्यानंतर या ठिकाणी अजून एक दामदुप्पट नावाची कॉन्सेप्ट येतं, लक्षात घ्यायचं. काय येतं? दामदुप्पट मित्रांनो, लक्षात ठेवायचं. हे जे पॉईंट्स मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, हा व्हिडिओ पाहत असताना केवळ उदाहरणं सोडवायला भेटतील बाबा असं म्हणून पाहू नका, कारण तुम्हाला फंडामेंटल जे आहे प्रत्येक प्रकरणाचे ते समजले पाहिजे. आपलं अर्थ का, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपलं अर्थ का. आणि नेमकं हा व्हिडिओ जेव्हा मी घेतो आहे, आत्ताच 2-3 दिवसाच्या आधी MPSCने नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. काय की येणाऱ्या सर्व
क्लास 3 किंवा सरळ सेवा परीक्षा आहे ह्या MPSC घेणार आहे, बरोबर आहे. सो फ्रेंड्स, यामध्ये घाबरण्यासारखं नाहीत, उलट आनंदाची गोष्ट अशी आहे की जर MPSC सरळ सेवा घेत आहे म्हटलं तर आपल्याला अभ्यासाच्या क्वालिटीज वाढवाव्या लागतील. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, इंग्लिश किंवा तत्सम जे काही विषय असतील आपले, यांच्या लेवल आपल्याला वाढवावे लागतील. लक्षात आलं ना? का? कारण आता सरळ सेवेचा जो विद्यार्थी असतील कोणी तर त्याला त्याची लेवल अप करावी लागेल. का बरं? कारण जर सरळ सेवा MPSC कंडक्ट करेल तर अशा वेळेस जे ग्रुप बी, ग्रुप सीची परीक्षा देणारे विद्यार्थी आहे नक्कीच त्यांना याचा फायदा होईलच, बरोबर ना? बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा जेव्हा जे क्लास 3ची पर्टिक्युलर तयारी करत आहे त्यांना यामध्ये अडचण जाऊ नये, तेव्हा अशा विद्यार्थ्यांनी आत्ता क्वालिटी बेस अभ्यास करायला हवा. लक्षात घ्यायचं. काय म्हणतो आहे मी? क्वालिटी बेस. क्वालिटी बेस म्हणजे अभ्यासामधली क्वालिटीज, बरोबर ना? तुमचे विषय म्हणजे विषयाचे अभ्यास करत असताना पुस्तकांच्या क्वालिटीज तुमच्याकडे असल्या पाहिजे. दुसरा भाग असा आहे, स्वतः तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा कंटेनला धरून अभ्यास केला पाहिजे, तर ते येणाऱ्या सरळ सेवेमध्ये आपल्याला यश मिळू शकतं. कारण मित्रांनो, नक्कीच MPSC घेणार म्हटल्यानंतर, आणि MPSC ही साधीसुधी परीक्षा नाही घेणार, खूप चांगल्या लेवलला परीक्षा कंडक्ट करतील, बरोबर ना? तेव्हा अशा वेळेस आपला अभ्यास हा सुद्धा खूप क्वालिटीचा असला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला कंटेंट माहीत असले पाहिजे आणि नक्कीच मागे जो काही तुम्ही अभ्यास केला असतील त्याचा फायदा होईलच, परंतु आता त्याच्यामध्ये आणखी भर घालण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. तर आपण त्या अनुषंगाने आणि आपण हॅपी आहेत. मला ही न्यूज ऐकल्यानंतर फार बरं वाटलं. का? कारण आपण आधीपासूनच आपल्या अकॅडमीचा जो मॅथ रिझनिंगचा जो सिलेबस आहे हा अगदी बेसिक टू ॲडव्हान्स ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला चेंज करायची गरज नाही. आपण ऑलरेडी त्या लेवलचं शिकलेलो आहोत मित्रांनो, आणि आपला प्रयत्न आधीपासून तसाच होता. कारण सरळ सेवेची जरी विद्यार्थी आपल्याकडे असतील किंवा बॅच असतील तरीसुद्धा आपण त्यांना केवळ सरळ सेवा किंवा पोलीस भरतीचंच नाही शिकवलं, तर आपण बेसिक टू ॲडव्हान्स अगदी UPSC CSAT, MPSC CSAT आणि ग्रुप बी, ग्रुप सीच्या परीक्षेचे सुद्धा उदाहरणं, PYQs आपल्या नोट्समध्ये आपण ॲड केलेले आहे. त्याच्यामुळे आपली प्रॅक्टिस आधीपासूनच आपण तयार आहे त्या बाबतीत. सो फ्रेंड्स, काही हरकत नाही, टेन्शन घ्यायचं कारण नाहीत, कारण आपला ऑनलाईन कोर्स जो आहे मॅथमॅटिक्स रिझनिंगचा हा बेसिक टू ॲडव्हान्स आहे. त्यामधून तुम्हाला नक्की मार्क्स कव्हर करता येईल. सो फ्रेंड्स, हे झालं पहिला फंडामेंटल. लक्षात आलं का? मुद्दल, व्याज, दर, कालावधी आणि रास आणि दामदुप्पट, बरोबर आहे. फंडामेंटलचा अर्थ काय आहेत? ह्या दोन्ही प्रकारांना म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे लेक्चर थोडं लांबलचकच असतील, म्हणजे साधारण एकदम शॉर्टकट नाही आहे, पटलं ना? कारण 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या. लक्षात घ्यायचं. किती गोष्टी? 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहे. आणि ह्या गोष्टी समजून घेत असताना काही खास टेक्निकल पॉईंट्ससुद्धा आपल्या या ठिकाणी कवर झाले पाहिजे मित्रांनो. टेक्निकल पॉईंट्स, जस्ट अ मिनिट, थोडं एक टेक्निकल इश्यू सॉल्व करू द्या मला. ओके, सो सॉरी. चला, काय अडचण नाही, ठीक आहेत ना? तर यानुसार बरोबर आहे. परत एकदा रिव्हिजन करूया आणि मस्त मजा घ्या या व्हिडिओची. बघा, पहिलं काय आहे? मुद्दल, दुसरं व्याज, तिसरं दर, नंतर मुदत, नंतर रास, नंतर दामदुप्पट, बरोबर आहे. एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे. टू द पॉईंट. पहिलं काय? मुद्दल. पहिलं काय डिफिनिशन आहे? मुद्दल. दुसरं व्याज, नंतर दर, नंतर मुदत, नंतर रास, नंतर दामदुप्पट. मग जाऊ आपण नेमकं सरळ व्याज म्हणजे काय आणि नेमकं चक्रवाढ व्याज म्हणजे काय याकडे, बरोबर ना? तर बेसिक फंडामेंटल आहेत आणि पहिल्यांदा थोडी चर्चा करूया 1-2 मिनटं. काय? तर मित्रांनो, व्याज म्हटलं की व्यवहार आला, बरोबर ना? व्याज म्हटलं की व्यवहार आला. साधारण बँकेतून तुम्ही कर्ज घेता किंवा बँकेत तुम्ही ठेवीत ठेवता. नीट लक्षात घ्यायचं. बँकेतून तुम्ही कर्ज घेता किंवा बँकेत आपण ठेवीत ठेवतो. आपल्याकडे काही फंड्स असतील, बरोबर ना? पैसे असतील तर आपण त्याला FD करतो, बँकेमध्ये पैसा ठेवतो. आपलं सेविंग अकाउंट असतं, करंट अकाउंट असतं, बरोबर ना? याच्यामध्ये आपण वारंवार पैसे ठेवत असतो, बरोबर ना? आता ते पैसे ठेवत असताना आणि बँकेचा पैसा आपण वापरत असताना, आता बँकेमध्ये आपण पैसा ठेवला म्हणजे बँक आपला पैसा यूज करेल आणि बँकेतून आपण कर्ज घेतलं तर आपण बँकेचा पैसा यूज करणार. या दोन्ही व्यवहारामध्ये एक गोष्ट तर क्लिअर आहे की काय? कुठला तुमचा पैसा बँक आणि बँकेचा पैसा तुम्ही हा फुकट वापरणार का? नाही. तर हा वापरण्याबद्दलचा तुम्हाला अतिरिक्त मोबदला द्यावा लागतो. हा वापरण्याबद्दलचा अतिरिक्त मोबदला तुम्हाला बँकेला द्यावा लागतो किंवा बँक तुमच्या अकाउंटला देईल, बरोबर ना? यालाच काय म्हणतात? तर व्याज. कारण व्याजाची डेफिनेशनच मुळात काय आहे? पैसा वापरल्याबद्दलचा दिलेला अतिरिक्त मोबदला. पैसा वापरल्याबद्दलचा दिलेला किंवा घेतलेला अतिरिक्त मोबदला. आज आपण सावकाराची उदाहरणं बघतो, बरोबर ना?
सावकारसुद्धा व्याज लावतो, बरोबर आहे. एखाद्या ठिकाणून तुम्ही पैसे उसने घेतले सावकाराकडनं, तर त्याच्यावर 2% नाही तर 5%, 10% इतकं व्याज लागू होतं, बरोबर ना. बरं, हे महिन्याला राहतं, लक्षात घ्यायचं. म्हणजे व्याजाची जी प्रक्रिया आहेत ही पाहत असताना आपल्याला एक लक्षात येईल, तो पैसा आपण फुकटात नाही वापरू शकत, त्यावर आपल्याला जास्तीचा अतिरिक्त मोबदला द्यावा लागतो. त्याचंच नाव आहे मित्रांनो व्याज. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय, तर व्याज आकारण्याच्या पद्धतीवरून व्याजाचे 2 प्रकार ठरतात. ते आपण दुसऱ्या दोन्ही सेगमेंटमध्ये पाहणारच आहेत. परंतु तत्पूर्वी आपण या फंडामेंटलला समजून घेऊ. अतिशय सोपं आहेत मित्रांनो. बघा, पहिला आहे मुद्दल. पहिलं काय आहे, मुद्दल. या ठिकाणी मुद्दल म्हणजे काय, नीट लक्षात घ्यायचं. ॲपच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, ॲपवर थेअरी टाकलेली आहेत, बरोबर ना. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कोर्स घेतलेला आहे त्यांच्या ॲपवर व्याजाच्या प्रकरणामध्ये या चॅप्टरची थेअरी टाकलेली आहे, त्यांनी ती तशीच्या तशी लिहून घ्यावी. पटलं ना. आत्ता मी फक्त एक्सप्लेन करतो आहे, पटलं ना. तर पहिला मुद्दा आहे तो मुद्दल म्हणजे काय, तर मित्रांनो कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम म्हणजेच मुद्दल होय. पहिली डेफिनेशन काय, कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम. चला बघूयात आपण इथे. सध्या आपल्याला याचं काम आहेच, चला बघू. चला, पहिला पॉईंट काय आहेत, व्याख्या. आणि व्याख्येमधली पहिली व्याख्या काय, मुद्दल. काय म्हणता याला, कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम. नीट लक्षात घ्यायचं, कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम. आपण एक एक पॉईंट उचलणार आणि पुढं जाणार, ठीक आहेत ना. तर याला मी पुसून टाकतो आता, लक्षात घ्यायचं. ओके. सो बघा, कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम, बरोबर आहे, किंवा व्याजी रक्कम ज्याच्यावर आपण व्याज आकारतो त्याला म्हणतात प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजे मुद्दल. बँकेतून 1 लाख घेतले त्याला म्हणतात आपण कर्जाऊ रक्कम, त्याला म्हणतात प्रिन्सिपल अमाऊंट. आता सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज यामध्ये मुद्दलाला काही वेगळं नाव आहेत का, नाही. दोघांच्या बाबतीत मुद्दल म्हणजे मुद्दलच झालं, बरोबर ना. तर ही झाली पहिली डेफिनेशन, लक्षात ठेवायची. दुसरं आहे, या ठिकाणी आपण घेतलं होतं समजा व्याज. नीट लक्षात घ्यायचं, काय घेतलं होतं, व्याज. तर मित्रांनो व्याज म्हणजे इंटरेस्ट. तर या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, कर्जाऊ रकमेवर नीट लक्षात घ्यायचं, कर्जाऊ रकमेवर दिलेला किंवा मिळालेला अतिरिक्त मोबदला. आता मोबदला तुम्हाला माहीतच आहे, बरोबर ना. अतिरिक्त मोबदला म्हणजे व्याज होय. मग सर सरळ व्याज आणि चक्रवाढ ते आपण नंतर पाहणार. एकदम बेसिक समजून घेणार, कसं वापरलं जातं, कशा पद्धतीनं आकारला जातं, हे डिटेल आपण समजून घेणार. म्हणजे ज्या विद्यार्थ्याने फॉर्म्युला ट्रिक्स ह्या गोष्टी पाहिल्या नसतील त्यालाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्याजाची उदाहरणं कशी सोडवावी याचं आकलन झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्यायचं, बरोबर ना. तर बघा, कर्जाऊ रकमेवर दिलेला किंवा आपण मिळवलेला असतील तर तो अतिरिक्त मोबदला म्हणजेच काय, व्याज आकारणीच्या पद्धतीवरून व्याजाचे 2 प्रकार ठरतात मित्रांनो. एक सरळ व्याज आणि दुसरं चक्रवाढ व्याज. हे आपण पाहणार पुढच्या सेगमेंटमध्ये, ठीक आहेत ना. तिसरी डेफिनेशन आपण घेतली होती या ठिकाणी, दर. तर मित्रांनो दरला आपण इंग्रजीमध्ये आरनं दर्शविला जातो. आता हा जो दर असतो हा दर शेकडा म्हणजे दसा दशे असा आकारला जातो. दर शेकडा आकारला जातो. म्हणजे काय मित्रांनो, समजा दर म्हणजे प्रत्येक, साल म्हणजे वर्ष. दर वर्षाला प्रतिवर्ष दर शेकडा म्हणजे एका वर्षाला एका शेकड्याला म्हणजे 100 रुपयाला किती व्याज येतं, तो झाला व्याजाचा दर. म्हणजे तुमचे लाख, 2 लाख, कोटी जे काही अमाऊंट असतील, 1000, 2000, 5 लाख, 10 लाख जे काय असतील, परंतु त्या ओव्हरऑल रकमेच्या तुलनेत आपल्याला जर 100 रुपयाला 7 रुपये व्याज जर प्राप्त होत असेल तर व्याजाचा दर झाला तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट 7%. वाय, कारण दर शेकडा म्हणजे एका महिन्याला 100 रुपयाला जेवढं व्याज मिळतं तो झाला व्याजाचा दर. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्याला म्हटलं जातं दर शेकडा व्याज आकारलं जातं. नीट लक्षात घ्यायचं, व्याज कसं आहे, दर शेकडा व्याज आकारला किंवा जातं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ठीक आहेत ना. हे जे काही फंडामेंटल आहे ते आपल्याला समजून घ्यायचं, आकारले जाते. ओके. सो फ्रेंड्स, पहिली डेफिनेशन आहे मुद्दल, कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम म्हणजे मुद्दल किंवा व्याजी रक्कम, बरोबर ना. दुसरा आहे व्याज, कर्जाऊ रकमेवर मिळालेला अतिरिक्त मोबदला म्हणजे व्याज.
नंतर दर म्हणजे काय, तर दर साल दर शेकडा व्याज आकारला जातो. याचा अर्थ काय, 100 रुपयामागे वर्षाला जेवढं व्याज प्राप्त होतो तो झाला व्याजाचा दर. जर 100 रुपयाला 15 रुपये व्याज मिळत असेल तर व्याजाचा दर झाला या ठिकाणी 15%. लक्षात ठेवायचं आहे, काय झाला, 15%. इथे सरळ व्याज चक्रवाढ व्याज हा विषय नंतरचा आहे. जे काही फंडामेंटल आहे ते दोघांनाही सारखे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर हे झालं या ठिकाणी दर. तर मित्रांनो, एकदम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसरा मुदत लक्षात घ्यायचं. काय आहे, मुदत. आता मुदत म्हणजेच काय, जो की आपण यन्न दर्शविल्या जातो. लक्षात ठेवायचं, काय दर्शविल्या जातं, यन्न दर्शविल्या जातं. तर मित्रांनो, इथले काही पर्टिक्युलर जी माहिती आहेत ही तुम्हाला घेणं फार गरजेचे आहे. आता मुदत म्हणजे, मुदत ही वर्षे, महिने आणि दिवस, नीट लक्षात घ्यायचं. मुदत ही जे मुदत असते ही वर्ष, महिने किंवा दिवस ह्या तिघांमध्येही असू शकतं. नीट लक्षात घ्यायचं. पेपरला आलेले आकडे काही माझ्यासमोर आहेत, मी काढून ठेवलेले आहेत. 73 दिवस, 146 दिवस, 219 दिवस आणि 292 दिवस हे मित्रांनो आलेले आकडे आहे. पटलं ना. पुन्हा लक्षात घ्यायचं, 73 दिवस, 146 दिवस म्हणजे दिवसाच्या बाबतीत 73 दिवस, 146 दिवस, 192 दिवस यासारखे बरेचसे आकडे पेपरला आलेले आहेत. तर उदाहरणं सोडवित असताना बऱ्याचदा महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकतं. महिन्यामध्ये कसं येईल मग, 4 महिने आहे, 6 महिने आहे, 12 महिने म्हणजे 1 वर्ष प्रश्नच नाही, बरोबर ना. 3 महिने आहे. तेव्हा उदाहरणं सोडवित असताना यांचं कन्व्हर्ट करणं कसं असतं किंवा यांना रूपांतर काय करायचं हे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्याज कसं आकारलं जातं, दर साल दर शेकडा म्हणजे वर्षानुसार आकारलं जातं, बरोबर आहे. मग साहजिकच आहे, जर व्याज हे वर्षानुसार जर आकारलं जात असतील, जर आपल्याला व्याजाची रक्कम किंवा जो व्यवहार आहे हे जर आपल्याला दिवसामध्ये दिलं असेल किंवा महिन्यामध्ये दिलं असेल तर मित्रांनो त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं, ही सूचना या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आपण मुदतीचा पॉईंट पाहतो आहे, तर इथली नोट लक्षात घ्या. नोट काय आहे, नोट अशी आहे तुमची की मुदत ही वर्षामध्ये घ्यावी. आता वर्षामध्ये घ्यावी तेव्हा याला कसं करायचं, तर सिम्पल लॉजिक आहे, नीट लक्षात घ्या. जर महिने कन्वर्ट इंटू वर्ष असं जर असतील, नीट लक्षात घ्या. काय म्हटलं मी, महिने कन्वर्ट इंटू इयर्स म्हणजे वर्षामध्ये, तर साहजिकच आहे जर आपल्याला 6 महिने दिलं असेल तर एका वर्षाचे महिने किती, 12 म्हणजे 6/12 म्हणजे 1/2 वर्ष असं तुम्ही त्याला लिहू शकता. बघा, दुसरं समजा आपल्याला 3 महिने मुदत दिली असतील तर 12 महिन्यापैकी 3 महिने म्हणजे 1/4 वर्ष असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. बघा, दुसरं 4 महिने जर तुम्हाला मुदत दिली असतील व्यवहारामध्ये तर 12 महिन्यापैकी 4 महिने म्हणजे 1/3 वर्ष असं तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. जर तुम्हाला मुदत 8 महिन्याची दिली असतील मित्रांनो तर 8/12 म्हणजे 4 दुनी 8, 4 त्रिक 12 म्हणजे 2/3 वर्ष तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचे असतात जेणेकरून आपली उदाहरणं बरोबर सुटतील. ठीक आहेत ना, चालेल. जसं आता या ठिकाणी दिवस आहेत. आता दिवसाचं कसं आहे, एकूण वर्ष हे 365 या ठिकाणी घ्यायचं आहेत. मग समजा आपल्याला 73 दिवस दिले असतील, लक्षात घ्यायचं काय दिलं आहे, 73 दिवस. मग याला वर्षामध्ये कन्वर्ट कसं करायचं, तर 73 दिवस भागेला 365 दिवस म्हणजे फॉर्म्युल्यात मांडत असताना जसं की 146 दिवस आहे तर कसं मांडणार, 146/365 दिवस. मित्रांनो, ह्या गोष्टी आणि हे बारकावे या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. परत लक्षात घ्या, हा मुदतीचा पॉईंट वरील मुद्द्यापेक्षा थोडा डिटेलमध्ये समजून घ्या, कारण हा चुकू नयेत आणि याच्यामुळं व्याज चुकतं तुमचं. बऱ्याचदा एकदा बघून घ्या, मी बाजूला होतो, बघून घ्या एकदा व्हिडिओजमध्ये काय काय दिलं आहे हे पॉईंट समजून घ्या माझ्यासोबत. हे बघा, हे महिन्याचं कन्वर्ट दिलेलं आहे वर्षामध्ये आणि दिवसाचं, याचं कॅल्क्युलेशन वेळेवर करावं लागेल आपल्याला. ठीक आहेत ना, जे जे आपल्याला दिलं असेल त्यानुसार लक्षात ठेवायचं, कारण हे जे काही फंडामेंटल आहे हे आपल्याला समजून घ्यायचे असतात. जर हे चुकले तर उदाहरणंसुद्धा आपली चुकतात. तर आपला जो पॉईंट होता आता तो आहे मुदतीचा. तर मुदत म्हणजे काय, मुदत ही जेवढ्या कालावधीसाठी तुम्ही ते कर्जावर रक्कम वापरता, बरोबर आहे. किंवा बँकेचं कर्ज घेतलं असेल मग ते 5 वर्षासाठी आहे, 3 वर्षासाठी आहे, 2 वर्षासाठी आहे, जे काय असेल. बऱ्याचदा आपण 6 महिन्यासाठी घेतो, बरोबर ना, किंवा 2-3 महिन्यासाठी असतील. आता आपण
बऱ्याचशा काही प्रोडक्ट्स खरेदी करतो इलेक्ट्रॉनिक्स वगैरे, तर हे 7-8 महिन्याच्या सुद्धा याला मुदती असतात, बरोबर आहे. सो फ्रेंड्स, दर वर्षाला जेव्हा व्याज आकारलं जातं तर त्या महिन्याकाठी किती येतं हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं असतं. म्हणून आपल्याला हे कन्व्हर्ट करणे माहीत असलं पाहिजे. महिन्याचं कन्व्हर्ट केलं आहे त्या ठिकाणी वर्षामध्ये, दिवसाचं कशामध्ये केलेलं आहे वर्षामध्ये. फक्त 365 दिवसापैकी एवढे दिवस असं त्याला मांडायचं, जसं 365 दिवसापैकी 146 दिवस. म्हणजे हा जो पॉईंट आहे मुदतीचा, हा थोडा टेक्निकल पॉईंट आहे, तो समजून घेतला पाहिजे. म्हणजे सूत्रामध्ये जेव्हा आपण याला वापरणार तेव्हा अशाच पद्धतीनं तो वापरला गेला पाहिजे. तर ही झाली मित्रांनो आपली मुदतीची डेफिनेशन. किती डेफिनेशन झाल्या बघा. पहिलं मुद्दल, दुसरं व्याज, तिसरं दर, नंतर आहे मुदत. आणि मुदतीनंतर आपण आता साहजिकच आहे व्याजही घेतलं, म्हणजे मुद्दलही घेतली, त्याच्यावर व्याजही आकारलं, त्याचा दरही ठरला, विशिष्ट मुदतीत कर्जावर रक्कमही वापरली, मग तुम्ही बँकेला ते परत करणार. म्हणजे याच्या पुढचा पॉईंट काय येईल मित्रांनो, तो आहे रास. नीट लक्षात घ्या, तो कुठला आहे रास. रासला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं अमाऊंट. काय म्हटलं जातं अमाऊंट. समजा तुम्ही 1000 रुपये कर्जावर रक्कम घेतली, त्यावर वर्षाकाठी तुम्हाला 200 रुपये व्याज आलं आणि बँकेला तुम्ही परत किती करणार 1200 रुपये. म्हणजे मित्रांनो साहजिकच आहे रास म्हणजे काय कर्जाऊ रक्कम. लक्षात घ्यायचं काय कर्जाऊ रक्कम प्लस त्यावर आकारल्या गेलेलं व्याज. पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं कर्जाऊ रक्कम प्लस त्यावर आकारल्या गेलेलं व्याज म्हणजेच रास होतं. म्हणजेच रास म्हणजेच काय तर मुद्दल अधिक व्याज. रास बरोबर काय तर मुद्दल अधिक व्याज. म्हणजे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग साहजिकच आहे यावरून फॉर्म्युले कुठले तयार होईल बघा. पहिला झाला राशीचा फॉर्म्युला म्हणजे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ओके, हा झाला पहिला. दुसरा काय असेल बघा, जर आपल्याला 1, 2, 3 पैकी कुठल्याही 2 दिल्या असतील तर आपल्याला तिसरी काढता येते. समजा आपल्याला मुद्दल काढायचं आहे बरोबर ना, आणि मुद्दल काढायचं असेल तर आपण काय करणार रास ही मोठी असणार, त्याच्यामधून आपण व्याज हे मायनस करणार. म्हणजे आपल्याला काय भेटणार मुद्दल. जर आपल्याला व्याजाची रक्कम काढायची असतील तर आपण कशी काढणार व्याज बरोबर रास मायनस मुद्दल. रास मायनस मुद्दल, कारण हे सुद्धा सोपं आहेत आणि आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स बघा परत लक्षात घ्यायचं आपण काय काय शिकलो एकदा लक्षात घ्या. बघा पहिला आहे मुद्दल कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम व्याजाची रक्कम म्हणजे मुद्दल. दुसरा आहे व्याज कर्जाऊ रकमेवर दिलेला किंवा मिळालेला अतिरिक्त मोबदला म्हणजे व्याज. दर कसा असतो दर साल दर शेकडा व्याज आकारले जाते. त्यानंतर आहे मुदत. मुदतीचा पॉईंट थोडा खूप चांगला समजून घ्यायचा आहे कारण ही कशी दिली आहे त्यावर तुमचा क्वेश्चन सॉल्व करणे डिपेंड असतं बरोबर ना. तर मुदत ही वर्षामध्ये महिन्यामध्ये दिवसामध्ये असू शकते. त्याला नेहमी उदाहरणं सोडविण्याच्या सोयीने आपण वर्षामध्ये कन्व्हर्ट करावे. ओके, हा झाला एक पॉईंट. त्यानंतर मुदतीचे काही टेक्निकल पॉईंट या ठिकाणी दिलेले आहे. रास म्हणजे काय तर 1000 रुपये तुम्ही एखादी कर्जावर रक्कम घेतली आणि ती वापरण्यासाठी तुम्ही 200 रुपये अतिरिक्त मोबदला दिला म्हणजे 1200 रुपये तुम्ही जमा केले तर ती झाली तुमची टोटल रास. म्हणूनच म्हटलं जातं रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. अर्थातच मुद्दल आपल्याला काढायचं असेल तर ह्या राशीमधून हे व्याज वजा केलं आणि व्याज काढायचं असतील तर या राशीमधून आपण मुद्दल वजा करू शकतो. म्हणजे हा झाला एक शेवटला पॉईंट आपल्या रेग्युलर व्यवहारामधला. आणि याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तो म्हणजे कुठला तो म्हणजे आहे दाम दुप्पट. आता उदाहरणं सोडवित असताना तुम्हाला हा जो पॉईंट आहे आता दाम दुप्पटीचा हाच थोडा त्रास देऊ शकतो. नीट लक्षात घ्यायचं. परत लक्षात घ्या दाम दुप्पट. पोरं सगळ्यात जास्त घाबरतात तर याला. बऱ्याच वेळा एक पोरांचं म्हणणं असतं सर क्लास 3 पेपरला येतात का. अरे बाबा 2013, 14, 15, 16, 17, 18 कुठल्याही सरळ सेवा काढा यामध्ये वारंवार तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाची उदाहरणं दिसतील. पोलीस भरतीला सुद्धा दिसतील, इकडे MPSCला पण दिसतील. पटलं ना. हे प्रकरण सोपं आहे कठीण आहे ह्या वादात आपण पडूच नाही. आणि कुठल्याही प्रकरणाच्या बाबतीत हा फंडा नेहमी ठेवायचा. ते परीक्षेला आलं होतं का येणार आहे का ह्याच्याशी माझं घेणं देणं नाही. मला माझा विषय पूर्ण करून ठेवायचा आहे. माझ्याकडे प्रोडक्ट असलं पाहिजे कारण मी पेपरला जेव्हा जाणार तेव्हा माझ्याकडे ते नाही असं होऊ नये. पटलं ना. कारण अभ्यासक्रम आहेत तो, कारण सिलेबस आहेत. लक्षात घ्यायचं. मी मार्क कुठं खातो पेपरला कारण मी माझं ठरवून घेतलेलं असतं की नाही मी एवढाच केला पाहिजे. पोलीस भरतीला ना कोणीतरी सांगितलं एवढाच सिलेबस असतो मग तेवढंच करून गेलं पाहिजे. राज्यसेवेला ना हीच प्रश्न येतात खालचे येतच नाही असं ठरवून घेतलेलं आहे. पटलं ना. अभ्यासाची चौकट आखायची आहेत परंतु कुठली ती मुद्द्यांच्या भरशावर ती कंटेंटच्या भरशावर ती आपल्या मनाने आपल्याला आखायची नाही मित्रांनो. पटलं ना. सो फ्रेंड्स या ठिकाणी हा मुद्दा समजून घ्यायचा आहे. व्याज हे प्रकरणसुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण दाम दुप्पट हा जो तात्विक भाग आहे हा पाहतोय. तर मित्रांनो दाम दुप्पट जे आहेत दाम दुप्पटमध्ये सरळ सरळ लक्षात घ्यायचं जेवढे
मुद्दल तेवढेच, जेवढे मुद्दल तेवढेच व्याज मिळणे म्हणजे दामदुप्पट होय, दामदुप्पट होय. किंवा दुसरी डेफिनेशन काय असेल याची बघा, किंवा किंवा रास ही मुद्दलाच्या दुप्पट होते. हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत आणि याला IMP करतो आहेत मी, कारण सगळ्यात जास्त उदाहरणं चुकतात पोरांची इथे. दाम दुप्पटला, ठीक आहेत ना, लक्षात घ्यायचं. जेवढे मुद्दल तेवढेच व्याज मिळणे म्हणजे दामदुप्पट होईल. बँकेमध्ये किंवा तुम्ही एखाद्याला उसने दिली किंवा तुम्ही घेतले, 1000 रुपये घेतले असतील आणि त्यावर व्याज आकारलं गेलं 1000च रुपये, तेव्हा तुमच्याकडे किती येणार किंवा देणार 2000 रुपये. म्हणजे व्याजाची रक्कम ही मुद्दलाप्रमाणेच जर असतील, आता उदाहरणं सोडवताना असता जेव्हा आपण उदाहरण सोडू हे टेक्निकल पॉईंट तुमच्या लक्षात येईल. आणि दुसरा महत्त्वाचा भाग, दामदुप्पटची सर्रास ॲव्हरेज उदाहरणं, जास्तीत जास्त उदाहरणं म्हणूया किंवा वधवंश उदाहरणं ही सरळ व्याजाला धरून विचारली जातात बऱ्याच वेळा. मी चक्रवाढ व्याजात विचारणार नाही असं नाही म्हटलं. मॅक्सिमम आत्तापर्यंतच्या प्रश्नानुसार जर पाहिलं तर दामदुप्पट ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना मित्रांनो सरळ व्याजावर जास्त विचारल्या गेलेली आहेत. तेव्हा हा पाठ चांगला करून ठेवायचा आहे. म्हणजे अमुक रक्कम सरळ व्याजाने किती वर्षात दामदुप्पट होईल असं विचारलं जातं. दर पण दिला असेल म्हणा आपल्याला, बरोबर ना. सो हे टेक्निकल पॉईंट लक्षात घेतले पाहिजे. कुठलंही प्रकरण समजून घेत असताना फंडामेंटल समजून घेणं हे फार गरजेचं असतं, कारण उदाहरणं डायरेक्ट सोडवायचे नसतात. मी फॉर्म्युला घेतला का नाही, आपण फक्त तात्विक भाग पाहिलेला आहे. परत लक्षात घ्या, पहिला सेगमेंट आपण पाहतो आहेत. पहिल्या सेगमेंटमध्ये काय घेतलं आपण, या डेफिनेशन, मुद्दल, व्याज, दर, मुदत, त्यानंतर मुदतीचे हे पॉईंट्स, त्यानंतर घेतला आहे त्रास, आणि त्यानंतर आपण शिकतो आहे दामदुप्पट. म्हणजे दामदुप्पट म्हणजे काय, जेवढे मुद्दल तेवढेच व्याज, किंवा रास ही मुद्दलाच्या दुप्पट होते. हे झाले फंडामेंटलचा पहिला भाग. परत लक्षात घ्या काय काय घेतलं आहे ते लक्षात आलं. तर इथे जे मांडलो तुम्ही सुरुवातीला, आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये आपण जाणार. याच्यातला पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला. तो कुठला, व्याख्यांचा, तात्विक भागांचा. हा मुद्दा आपला या ठिकाणी डन झाला. आता आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज इकडे जाणार आहेत. तर घेतो आहेत या ठिकाणी सरळ व्याज. नीट लक्षात घ्यायचं, सरळ व्याज याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट अगदी सोपं आहे आणि सोप्याकडूनच आपल्याला कठीणाकडे जायचं आहे. पटलं ना. हा पॉईंट समजून घ्यायचा आहे. सूत्र हा सेकंड पार्ट आहे. पहिला कंटेंट लक्षात घ्यायचा आहे. बघा लक्षात घ्यायचं, सरळ व्याज हे मूळ मुद्दलावर आकारले जाते. म्हणून दुसरा पॉईंट, म्हणून ते दरवर्षी सारखे असते. हे दोन्ही पॉईंट लक्षात घ्यायचे. पहिला मुद्दा, सरळ व्याज हे मूळ मुद्दलावर आकारले जाते. तुम्ही कितीही वर्ष अमाऊंट फिक्स करा, त्यावर दरवर्षी व्याज आकारताना जे बेसिक अमाऊंट आहेत, जे पहिली मूळ रक्कम आहे कर्जाऊ, त्यावरच आकारलं जातं. म्हणून सरळ व्याजामध्ये हे पॉईंट लक्षात घ्यायचे. नाही तर सरळ जाणारं व्याज म्हणजे सरळ व्याज काय नाही असं नाही लक्षात घ्यायचं. सरळ व्याज म्हणजे काय, ज्या व्याज आकारणीमध्ये, नीट लक्षात घ्यायचं, याचं मी फंडामेंटल समजून सांगतो. ज्या व्याज आकारणीमध्ये दरवर्षी व्याज सारखंच असतं, ते बदलत नाही, अमाऊंट वाढत जाते तुमची, बरोबर ना. रास जे आहे ते वाढत जाते, परंतु व्याजाची अमाऊंट आहे ती बदलते का, नाही. ती कशी असते, सारखी. किंवा दरवर्षी व्याज आकारताना जे पहिल्या वर्षीचं किंवा पहिलं जे मूळ रक्कम आहे त्यावरच आकारलं जातं, त्याला म्हणतात मित्रांनो या ठिकाणी सरळ व्याज. आणि सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे, तो आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत किंवा कालावधी, बरोबर ना, आणि भागेला 100. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट इंटू आर इंटू एन म्हणजे कालावधी
अपॉन 100 या फॉर्म्युल्यानं किंवा वरचा तो एकच आहे याने तुम्हाला सरळ व्याज प्राप्त करता येतं. परत लक्षात घ्या, खरं म्हणजे मजा केव्हा येईल, जेव्हा आपण सेकंड लेक्चरमध्ये उदाहरणं बघू ना, तेव्हा तुम्हाला फॉर्म्युल्याचे काम नाही पडणार. अगदी मागच्या शेकडेवारी नफा तोटामध्ये कसं आपण 100ला यूज केलं, सेम तसंच आपण या ठिकाणी 100ला यूज करणार आणि आपली उदाहरणं सोडवणार. पटलं ना? तर बघा पुन्हा सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय, मुद्दल, दर आणि मुदत. बरोबर आहे. आता सरळ व्याज पहिला मुद्दा काय, कसं आकारला जातं नीट लक्षात घ्यायचं. सरळ व्याजाचा पहिला पॉईंट, सरळ व्याज हे मूळ मुद्दलावर आकारले जाते. लक्षात ठेवायचं काय आहे, मूळ मुद्दलावर आकारले जाते, म्हणून ते दरवर्षी सारखेच असते. आता समजा उदाहरण घेऊयात आपण, समजा किंवा एखादं एक्झाम्पल या ठिकाणी मांडूया आणि दोन्ही पद्धतीने त्याला एक्सप्लेन करतो. बघा, समजा प्रिन्सिपल अमाऊंट आहे तुमचं 100 रुपये. नीट लक्षात घ्यायचं, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. रेट ऑफ इंटरेस्ट आहे तुमचा 10% आणि कालावधी आहे मित्रांनो 3 वर्ष. कालावधी किती आहे, 3 वर्ष. तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज तुम्हाला काढायचं आहे. आता सूत्रामध्ये सोडू पहिल्यांदा, नंतर तुम्हाला आतमधला गाभा समजून सांगतो. ठीक आहेत ना? सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट कुठला आहेत आपलं 100 गुन्हेला दर किती आहेत आपला 10 गुन्हेला कालावधी किती आहेत आपला 3 आणि भागेला 100. अर्थात 100 कट झाले म्हणजे सिम्पल इंटरेस्ट तुमचं झालं मित्रांनो या ठिकाणी किती, 30 रुपये. लक्षात घ्यायचं, सिम्पल इंटरेस्ट किती झालं 30. अर्थातच तुमची रास किती झाली या ठिकाणी, तुमची रास झाली 100 रुपये प्लस 30 रुपये व्याज म्हणजे 130 रुपये. हे झालं तुमचं अमाऊंट म्हणजे रास. हा झाला. इथे डायरेक्ट फॉर्म्युला यूज केलेला आहेत मी, बरोबर ना? परंतु हा फॉर्म्युला यूज करत असताना मित्रांनो हे झालं इथपर्यंत. परंतु आतमधलं जे टेक्निकल बाबी आहे, जे पहिलं लिहिलं आहेत आपण की सरळ व्याज दरवर्षी कसं असतं, सारखं असतं आणि मूळ मुद्दलावर कसं आकारलं जातं, त्याबद्दल थोडं गाभाऱ्यात जाऊन आपण शिकूयात. उदाहरण तेच घेऊयात. लक्षात घ्यायचं, उदाहरण तेच घेऊयात. प्रिन्सिपल अमाऊंट आहे 100 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% आणि n बरोबर आहे 3 वर्ष. बरोबर ना? n बरोबर आहे 3 वर्ष. चला 3 पार्ट घेऊ. वर्ष पहिले, चला वर्ष दुसरे आणि वर्ष तिसरे. बघा कसं होतं हे वर्ष तिसरे. हे कशासाठी मांडलं आहे, फॉर्म्युल्यानंच काढायचं आहे, पण हे व्याज कसं आकारलं जातं हे लक्षात घ्यायचं आहे. चला बघा, वर्ष पहिले प्रिन्सिपल अमाऊंट आहे वर्षाला 100 पहिल्याला, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%, पहिला कालावधी आहे 1 वर्ष. म्हणजे इंटरेस्ट झाला 100वर. नीट लक्षात घ्यायचं, पुन्हा 100वर तुम्ही 10% व्याज आकारलं तर 100चे 10% किती रुपये, 10 रुपये. म्हणजे या ठिकाणी परत लक्षात घ्या व्याज किती आलं तुमचं 10 रुपये. ठरलं. आता वर्ष दुसऱ्या वर्षाला सुद्धा मुद्दल तेच घ्यायचं आहे. मग आता इथं रास किती झाली तुमची रास झाली 100 प्लस 10 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी रास झाली तुमची 110. पॉईंट क्लिअर झाला. रास किती झाली 110. वर्ष दुसरं प्रिन्सिपल अमाऊंट घेताना तुम्ही 110 घेणार का, नाही, ती 100. आणि हेच जर चक्रवाढ व्याजाचं उदाहरण असतं इथे प्रिन्सिपल अमाऊंट आपण 110 घेतलं असतं आणि हेच झालं आपलं चक्रवाढ व्याज. लक्षात घ्यायचं, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजामध्ये तात्विक फरक आहेत आणि तो तात्विक फरक कुठला आहे, तो हा व्याज आकारणीचा आहे. चक्रवाढ व्याज जर असतं, इथं थोडा पॉईंट क्लिअर करतो, जर चक्रवाढ व्याज असतं दुसऱ्या वर्षाला ही रास इथे ट्रान्सफर झाली असती मुद्दल म्हणून आणि त्यावर व्याज आकारलं गेलं असतं, म्हणून त्याला चक्रवाढ व्याज असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी तसं होईल का, नाही, कारण सरळ व्याज आहे. वर्ष दुसरं जरी असेल तर प्रिन्सिपल अमाऊंट 100च असेल, रेट ऑफ इंटरेस्ट 10% असेल, म्हणजे तुमचं व्याज किती होईल इथे 100ला 10%ने 10 रुपयेच, 10 रुपयेच. आणि मग तुमची रास किती बनणार मित्रांनो, इथे ती रास असेल मागच्या वर्षी तुम्हाला 110 होते तुमच्याकडे, ते 110 आणि यावर्षी 10 रुपये व्याज ॲड झालं म्हणजे तुमच्याकडे 120 रुपये व्याज रास तयार झाली दुसऱ्या वर्षाला. येत्या लक्षात. चला वर्ष तिसरं बघा. आता तिसऱ्या वर्षाला काय झालं, हे येईल का, नाही, चक्रवाढ व्याज असतं तर हे तिथे गेलं असतं. तर इथे सुद्धा प्रिन्सिपल अमाऊंट आहे 100 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. परत या ठिकाणी इंटरेस्ट म्हणजे व्याज किती आलं तुमचं 10 रुपये, कारण 100वरच 10 आला आहेत. म्हणून म्हटलं गेलं आहे मगाशीच की सरळ व्याज हे दरवर्षी कसं असतं, सारखं असतं. बघा बदललं का, नाही. परंतु या ठिकाणी तुमची रास किती होईल, तर रास होणार मागच्या वर्षी तुमच्या बँकेला तुमच्या अकाउंटला जमा झाले 120 आणि यावर्षी परत 10 रुपये व्याज भेटलं म्हणजे 130 रुपये तुम्हाला भेटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुमची बघा 130 इथे झालं होतं, 130 इथे हे झालेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो रास
ही बनलेली आहे सरळ व्याजाने. म्हणून या ठिकाणी काय शिकायला भेटलं आपल्याला? व्याज दरवर्षी सारखं असते, पण कोणतं? सरळ व्याज. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं, सरळ व्याज हे मूळ मुद्दलावर आकारलं जातं आणि म्हणूनच ते दरवर्षी सारखे असते. आणि त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी प्रूफ करून घेतलेलं आहे, त्याला काढलेलं आहे, सूत्रानुसार काढला आणि तुम्हाला समजून देताना हे फंडामेंटल या ठिकाणी वापरलेलं आहे. तर मित्रांनो, हे झालं इथपर्यंत. आपण जाऊयात आता चक्रवाढ व्याजाकडे. लक्षात घ्यायचं, चक्रवाढ व्याज. आता चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, बरोबर ना? कंपाऊंड इंटरेस्ट. चला याचे बेसिक मुद्दे काय आहेत बघा. चक्रवाढ व्याज हे दरवर्षी आधीच्या व्याजावर आकारले जाते. आधीच्या व्याजावर आकारले जाते किंवा वेगवेगळे पॉईंट्स लिहित आहेत बघा. चक्रवाढ व्याज आकारताना येथे प्रत्येक वर्षी मुद्दल म्हणून मागील वर्षाची रास वापरली जाते. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. काही तोंडी सांगतोस मी, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. चक्रवाढ व्याज आकारताना येथे प्रत्येक वर्षी मुद्दल म्हणून मगाशी कसं घेतलं? मगाशी मुद्दल 100 घेतलं होतं बघा. प्रत्येक वर्षी मुद्दल तेच घेतलं. इथं काय? प्रत्येक वर्षी मुद्दल म्हणून मागील वर्षाची रास ही वापरली जाते. मागील वर्षाची रास मुद्दल म्हणून वापरली जाते. इथं पुन्हा लिहितो, मागील वर्षाची रास मुद्दल म्हणून वापरली जाते. हा पॉईंट या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा चांगला डोक्यात घ्यायचा. ओके, सो इथंच आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे हा तात्विक फरक आहेत. लक्षात घ्यायचं, काय म्हटलं मी? तात्विक फरक आहेत. म्हणजे इथं महत्त्वाचा जो पॉईंट आहे अजून एक तो लिहितोय बघा. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये तात्विक फरक आहे. आणि तो कोणता? तो आहे तो व्याज आकारणीचा. हे लक्षात घ्यायचं आहे. हा थोडा टेक्निकल पॉईंट आहे, पटलं ना? आता बऱ्याचशा पोरांना वाटेल सर प्रश्न कधी घेतात, जाऊ दे ना, आम्हाला तेच पाहिजे. हाच तर प्रॉब्लेम आहे तुमचा, हाच प्रॉब्लेम आहे. आत्तापर्यंत उदाहरणच मागं लागलो, उदाहरणं सोडत बसलो म्हणून बेस समजलाच नाही बऱ्याचदा. अरे उदाहरणं सोडलेला ना, फक्त उदाहरणं सुटतील तेही तुम्हाला माहीत असलेले बस. कारण तुम्ही जे उदाहरणाला पाहून उदाहरण सोडता ना, तुम्हाला फक्त जेवढं माहिती आहे तेवढंच येणार पेपरला. परंतु जेव्हा तुमच्याकडे फंडामेंटल आयडियाज असतात, जेव्हा तुम्ही बेसिक शिकता, बेसिक सोपं नसतं बरं. लक्षात घ्यायचं, बऱ्याच वेळा पोरांना वाटतं मला बेसिकची बॅच आहे म्हटलं तर दुसरा म्हणतो हा बेसिकची म्हणजे तुला काहीच येत नाही असं होतं. मला बेसिकची बॅच लावायची आहे म्हणजे मला काहीच येत नाही असं नाही. बेसिकचा अर्थ होतो असा. बघा ना, पहिल्या चॅप्टरपासून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बेसिक सोपं नाही. बेसिकचा अर्थ सोपं होत नाही किंवा तो घेऊ पण नाही, कठीण पण नाही. बेसिकचा अर्थ आहे प्रत्येक प्रकरणाची मूल तत्वे समजून घेणे. जी अशी समजून घेतो आहेत दॅट इज कॉल्ड बेसिक नॉलेज. पटलं ना? हे झाले फंडामेंटल त्याचे. तर बघा हे मुद्दे लक्षात घ्यायचं. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये तात्विक फरक आहे, तो व्याज आकारणीचा. बरोबर आहे. मग आता चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला कुठला आहे? तर चक्रवाढ व्याजाची रास काढण्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. रास काढण्याचा, परत लक्षात घ्यायचं, काय काढण्याचा? रास काढण्याचा फॉर्म्युला आहे. तो म्हणजे कुठला? तर प्रिन्सिपल इंटू म्हणजे मुद्दल, असं मराठीतच लिहितो बघा. मुद्दल कंसात 1+ दर अपॉन 100 आणि त्याचा घात आहे मुदत. मग त्याला दुसरं लिहिलं तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट इज इंटू 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट आणि भागेला 100 आणि त्याचा घात घ्यायचा n. आणि यातून तुम्ही जर मग व्याज वजा केला आणि परत तो फॉर्म्युला कुठला येईल मग व्याजाचा? व्याज बरोबर रास मायनस मुद्दल. आता नेमकं बघू आपण चक्रवाढ व्याज कसं आकारलं जाते. बरोबर आहे. उदाहरण घेऊ आपण, मागचंच घेऊ. चला उदाहरणार्थ प्रिन्सिपल अमाऊंट घेऊयात आपण 100 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट घेऊयात आपण 10% आणि आपण वर्ष घेऊयात. वर्ष लागणार आपल्याला 3 वर्ष. काही चेंज केलं का बघा? सेम टू सेम मागचंच उदाहरण घेतलं मी या ठिकाणी. चला बघा सोडवा. आता चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट इंटू 1 प्लस R/100
टू दी पॉवर n, बरोबर आहे, घातांक. म्हणजे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 100 प्लस 1 प्लस आर किती आहे तुमचा 10% अपॉन किती 100 आणि त्याचा घात किती आहे मित्रांनो 3. म्हणजे अमाऊंट इज इक्वल टू 100 कंसातलं सोडून घेऊ पहिल्यांदा 10 10 म्हणजे 0 0 कट 10 1 10 1 11 11 छेद किती 10 आणि त्याचा घातांक आहे मित्रांनो 3, बरोबर आहे 3 लक्षात घ्यायचं. म्हणजे अमाऊंट इज इक्वल टू 100 गुणेला घन होईल 11चा घन किती 1331 आणि 10चा घन किती 1000 म्हणजे 0 0 कट झाला 0 0 कट झाला. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी इथे 1 0 आला म्हणजे 1 0 आला म्हणजे 133.1 हे झाली तुमची रास. चला बाजूला होतो, खास प्रॉब्लेम आहे समजून घ्या, बाजूला होतो. कारण मी ऑनलाईनचे किंवा यूट्यूबचे व्हिडिओ बनवत असताना फार प्रोटोकॉल मला महत्त्वाचा नाही कसा असला पाहिजे. मला कंटेंटशी घेणं देणं आहेत आणि मी कंटेंटच शिकवणार ती मला, ठीक आहेत ना. त्याच्यामुळं व्हिडिओ खूपच सुंदर दिसला पाहिजे, माझा परफॉर्मन्सच खूप अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे, यावर माझं लक्ष नाही आहे. तुम्हाला कंटेंट समजला पाहिजे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं इंटेन्शन तेच आहे, कंटेंट कंटेंट कंटेंट, बरोबर ना, तेच पाहायचं आहे. म्हणूनच आज महाराष्ट्रातला सर्वात मोठा बेसिक टू ॲडव्हान्स ऑनलाईन कोर्स ह्या आपल्या एक्झिक्युटिव्ह अकॅडमीज आहेत. पटलं ना, बेसिक टू ॲडव्हान्स तुम्ही चेक करा, फंडामेंटल चेक करा. प्रत्येक लेक्चर प्रत्येक चॅप्टर हे तुम्हाला अशाच पद्धतीनं सांगितलं आहे पहिल्यांदा आणि नंतर आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे. म्हणून मित्रांनो आजही कोणी ऑनलाईन कोर्स पाहिला नसतील तर एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा आणि आपलं ऑनलाईन कोर्सला व्हिजिट करा. बघा बेसिक टू ॲडव्हान्स आहे, ऑफलाईनची बॅच केल्यासारखा फील येतो आणि नक्कीच येणाऱ्या सरळ सेवा कंबाईन किंवा कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी घर बसल्या करू शकता या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून. लक्षात घ्यायचं. तर बघा मित्रांनो काय केलं या ठिकाणी आपण या ठिकाणी रास काढलेले आहेत. आता आपल्याला काय काढायचं आहे व्याज आणि व्याजाचा फॉर्म्युला काय आहे अमाऊंट मायनस म्हणजे मुद्दल रास मायनस काय मुद्दल. मग आता रास किती आहे तुमची 133.1 आणि तुमचं मुद्दल किती होतं 100 रुपये करा मायनस म्हणजे 33.1 हे तुमचं झालं मित्रांनो चक्रवाढ व्याज. आता हेच तुम्हाला कशा पद्धतीनं आकारलं गेलं हे समजून सांगतो थोडं विस्तारमध्ये. बघा समजा प्रिन्सिपल अमाऊंट, परत एकदा उदाहरण, आता आकारल्या कसं जातं बघा. प्रिन्सिपल अमाऊंट घेतलं 100 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट घेतला 10% आणि कालावधी घेतला 3 वर्ष. ओके, मगाच्यासारखंच जसं मगाशी इथं समजून सांगितलं ना सेम हे सूत्रानं तर सांगितलंच. हे कसं सांगितलं वाय असं का घडतं हे बघा इथं कसं घडतं. आता पहिलं वर्ष पहिले, वर्ष दुसरे, वर्ष तिसरे. चला मगाचं वाक्य काय होतं परत एकदा बघू दाखवून देतो तुम्हाला. बघा हे बघा IMP चक्रवाढ व्याज आकारताना येथे प्रत्येक वर्षी मुद्दल म्हणून मागील वर्षाची रास मुद्दल म्हणून वापरली जाते. बघा आता कसं होतं या ठिकाणी. चला बघा समजा पहिलं वर्ष आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे 100 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%, मग 10% 100 रुपयावर व्याज किती येणार तुमचं 10 रुपये. मग पहिल्या वर्षी अमाऊंट किती झाली 100 प्लस 10 म्हणजे 110 रुपये निघाली रास. आता मगाशी काय केलं होतं दुसऱ्या वर्षी मुद्दल तेच घेतलं होतं 100, पण इथं तसं होईल का नाही. इथं प्रिन्सिपल अमाऊंट हे या वर्षाची रास ट्रान्सफर होईल 110 आणि रेट ऑफ इंटरेस्ट तोच आहे. म्हणजे इथलं जे व्याज आहे मित्रांनो ते मागच्या वर्षाची रास हे पुढील वर्षाचं मुद्दल झालं आणि त्यावर 10% व्याज आकारलं म्हणजे 11 रुपये व्याज झालं या ठिकाणी. बघा म्हणजे तुमची अमाऊंट झाली आता 110 ही आणि प्लस हे 11 म्हणजे 121. आता बघा बरं तुम्ही हे व्याजावर व्याज आकारणं म्हणतं त्याला. म्हणजे मागच्या वर्षी 10 वर 10% वाढले म्हणजे बघा 1 रुपया वाढला नाही 110, 10 वर 11 रुपये मग असे 10 मागच्या वेळेच्या 10 चालतं. आता 1 रुपया वाढला 10 वर 10% म्हणजे 1 रुपया, बरोबर आहे. चला बघा तिसऱ्या वर्षाला प्रिन्सिपल अमाऊंट कुठलं घ्यायचं हेच इकडे ट्रान्सफर म्हणजे 121 आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%, ठीक आहेत ना. चला बघा परत आकारू आता 10% आहे. आता व्याज किती येणार 121चे 10% होणार मित्रांनो 12.1 म्हणजे तुमची अमाऊंट झाली मागे किती होती 121. आता व्याज किती वाढलं 12.1 म्हणजे 0.1331 म्हणजे 133.1 तुमची रास झाली. बघा आपण इथं मग अशी काढलं फॉर्म्युलाने 133 प्लस 0.1 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण जे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचं फंडामेंटल पाहिलं ते अशा पद्धतीनं असतं. दोन्ही गोष्टी सोबत जर घेतल्या हेच आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये आपण बघू शकतो. इन शॉर्टमध्ये जर मला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कसं असतं हे जर मांडायचं असेल तर बघा पुन्हा एकदा प्रिन्सिपल अमाऊंट घेतलं 100, N म्हणजे कालावधी किंवा रेट ऑफ इंटरेस्ट घेतो मी या ठिकाणी
10% आणि कालावधी घेतला आपण 3 वर्ष, हेच आहे बरं. आता बघा, आता समजा या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आहेत. वर्ष पहिलं घेतलं, प्रिन्सिपल अमाऊंट आपलं 100 आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आपला 10% आहे, म्हणजे इंटरेस्ट म्हणजे झाला तो 10 आणि या ठिकाणी अमाऊंट झाली तुमची 110. सेम पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि इथं झालं आपलं, इथं बघा, इथं काय घेतो आहे, इथं सरळ व्याज आणि इथं घेतो आहे चक्रवाढ व्याज. नीट लक्षात घ्या. मग पहिल्या वर्षी या ठिकाणी इथं काय होणार, प्रिन्सिपल अमाऊंट आहे तुमचं 100 पहिल्या वर्षाला, ठीक आहेत ना, आणि इंटरेस्ट आहे तुमचा या ठिकाणी, सॉरी इंटरेस्ट नाही, रेट ऑफ इंटरेस्ट आहे तुमचा 10% आणि इथे इंटरेस्ट येणार तुमचा 10. म्हणजे याचा अर्थ इथे समजून घेण्याचा पॉईंट कुठला आहे, पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखं असतं. पुन्हा लक्षात घ्यायचं, हे 10 रुपये झालं म्हणजे अमाऊंट झाली तुमची 110. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान आहेत. पुन्हा मुद्दा भेटला MP. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काय असतं, समान असते. बरोबर आहे, समान असते. हे या ठिकाणी भेटलं. चला बघा, दुसऱ्या वर्षी काय होतं, वर्ष दुसरं, प्रिन्सिपल अमाऊंट इथे येणार 100, इंटरेस्ट 10%, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%, अर्थातच तुमचं व्याज येणार 10 रुपये, म्हणजे तुमची अमाऊंट झाली 110 + 10 म्हणजे 120 रुपये. आता इथं कसं घडणार, थोडंसं दोन्ही सोबत घेतलं तर इथं प्रिन्सिपल अमाऊंट हे मागचे 110 असणार, इंटरेस्ट असणार, रेट ऑफ इंटरेस्ट 10%, म्हणजे व्याज झालं तुमचं 11 रुपये आणि इथे अमाऊंट झाली तुमची 121, कारण 110 + 11 121. म्हणजे बघा, 10 इथं वाढले, इथं 11 झाले, म्हणजे 10वर 1 रुपया वाढला. आणि तिसऱ्या वर्षीला जर पाहिलं तर प्रिन्सिपल अमाऊंट इथे आहे 100 रुपये, रेट ऑफ इंटरेस्ट 10% आणि तुमचं व्याज झालं मित्रांनो या ठिकाणी 10 रुपये, म्हणजेच तुमची अमाऊंट झाली या ठिकाणी किती, 110 मागचे, सॉरी 120 झाले होते मागचे, आणि हे 10 म्हणजे 130 रुपये. सेम आता तिसऱ्या वर्षाला चक्रवाढ व्याजामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट किती असतील तुमची, हे 121, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%, म्हणजे इंटरेस्ट किती झाला 12.1, म्हणजेच अमाऊंट तुमची किती झाली 121 + 12.1, म्हणजे मित्रांनो 133.1 हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज. तर जे काही आपण या ठिकाणी समजून घेतलं आहे ते अतिशय महत्त्वाचा भाग होता मित्रांनो. मी मुद्दाम या ठिकाणी डबल मांडलं, कारण तुमचे व्याजाच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. मी निश्चितपणे सांगतो, हा एकमेव व्हिडिओ असेल यूट्यूबवरचा सध्या तरी मराठीमधला की ज्यामध्ये व्याजाच्या पूर्ण फंडामेंटल तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. पुन्हा एकदा रिपीट करतो, अगदी पहिल्यापासनं चांगलं सुरळीत जाऊ आणि पाहूया. बघा, पहिलं पेज होतं आपलं व्याख्यांचं. काय शिकलो आपण, मुद्दल म्हणजे काय, कर्जाऊ घेतलेली मूळ रक्कम म्हणजे व्याजाची रक्कम. दुसरं व्याज म्हणजे कर्जावर आकारलेली अतिरिक्त मोबदला म्हणजे व्याज. दर म्हणजे काय, व्याजाचा दर म्हणजे वर्षाला की 100 रुपयाला जेवढं व्याज येतं तो झाला व्याजाचा दर या ठिकाणी. मुदत म्हणजे काय, वर्ष, महिने, दिवस, जेवढ्या कालावधीसाठी कर्जाऊ रक्कम आहे ती झाली मुदत. ती कशा पद्धतीने आकारली जाते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर रास म्हणजेच काय, तर मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास. हा दोघांनाही फॉर्म्युला एकच आहे, बरोबर आहे. आता त्यानंतर दामदुप्पटी कॉन्सेप्ट घेतली आपण, जेवढे मुद्दल तेवढेच व्याज मिळणे म्हणजे दामदुप्पट होय. तर हा झाला या ठिकाणी पॉईंट. आणि दुसरा आपण सरळ व्याजाचा पॉईंट घेतला. बघा, सरळ व्याजाचे डेफिनेशन काय आहेत, सरळ व्याज मूळ मुद्दलावर आकारले जाते. ते कसं आकारलं जातं हे आपण विस्तारमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं हे ऑफलाईनला असतं तर डिस्कशन वगैरे सगळ्या गोष्टी होतात, बरोबर ना. परंतु मी तरी ऑनलाईनला सुद्धा माझे कंटेंट मात्र मी पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्याज कसं आकारला जातं एकदा परत समजून सांगितलं. बघा, घेतलं पण आहे. सरळ व्याज दरवर्षी सारखं राहते म्हणून त्याला सिम्पल इंटरेस्ट असं म्हटलं जातं. सरळ व्याजाचं मुद्दल हे दरवर्षी कसं असतं, जे सारखंच असतं म्हणून त्याला सरळ व्याज असं म्हटलं जातं, बरोबर आहे. दुसरं आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजामध्ये आपण काही लिहिले पॉईंट. बघा, चक्रवाढ व्याज हे दरवर्षी अधिकच्या व्याजावर आकारलं जातं, आधीच्या व्याजावर आकारलं जातं. चक्रवाढ व्याज म्हटलं मी, हे दरवर्षी आधीच्या व्याजावर आकारलं जातं, म्हणजेच व्याजावर व्याज आकारणे. चक्रवाढ व्याज आकारताना येथे प्रत्येक वर्षी मुद्दल म्हणून मागील वर्षाची रास मुदत म्हणून वापरली जाते, मुद्दल म्हणून वापरली जाते. म्हणूनच सरळ व्याजामध्ये तात्विक फरक आहे तो व्याज आकारणीचा. फॉर्म्युला कुठला आहे, रास बरोबर मुद्दल कंसात 1 अधिक वर दर खाली 100 त्याचा घात मुदत. यानुसार सोडून दाखवलं, फॉर्म्युल्यानुसार सुद्धा आपण उत्तर काढलं. त्यानंतर हे नेमकं खरंच कसं आकारलं जातं ते आपण या ठिकाणी शिकलेलं आहोत. आणि शेवटी आपण परत त्याचं ॲनालिसिस सोबत केलेलं आहे मित्रांनो. 3 वर्षाचं सरळ व्याज कसं आकारलं, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज कसं आकारलं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असतील याच्यात शंका नाही, कारण मी फंडामेंटल शिवाय कुठलीच गोष्ट करत नाही आणि बोलत नाही. आणि शेवटी एक पॉईंट लक्षात घ्यायचं, पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असतं. आणि शेवटचा एक मुद्दा लक्षात घ्या, लिहून घ्या, तो लिहून घ्या. काय, सरळ व्याजामध्ये
मुद्दल दर आणि कालावधी. सरळ व्याजामध्ये मुद्दल दर आणि कालावधी समप्रमाणात बदलतात. ज्या प्रमाणात बदलतात त्याच प्रमाणात व्याज बदलतं, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं आपली जी थिअरी होती ती संपलेली आहे मित्रांनो. ऑनलाईन कोर्स एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचा अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या सरळ सेवा कुठल्याही परीक्षेसाठी तयारी करायची असतील तर ॲपवर जाऊन एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचा ऑनलाईन कोर्स आजच बघा आणि खरेदी करा. अतिशय बेसिक कोर्स आहेत आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा कोर्स आहेत खरं म्हणजे, कारण इतके डिटेल लेक्चर एकमेव अकॅडमी आहेत आपली जी आपण ऑनलाईनला प्रोव्हाइड करतो आहे. सो फ्रेंड्स, या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाची जी काही संपूर्ण माहिती होती मी देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओज तुम्हाला आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये ज्यामध्ये असतील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाची ॲक्च्युअल एक्झाम्पल. सो फ्रेंड्स, थँक्यू.